दुधी भोपळा आणला की आपण त्याचे कोफ्ते किंवा हलवा बनवतो, पण आज आपण चण्याची डाळ घालून दुधीची भाजी करूया। भाजी करण्यासाठी आपण इथे अर्धा किलो दुधी भोपळा घेतला आहे। हा दुधी आधी स्वच्छ धुवून घेतला आणि दोन्ही टोकाकडचा भाग कापून टाकला आहे। या भोपळ्याची साल जाड असते, ती आपल्याला काढायची आहे। इथे मी सोलाण्याच्या सहाय्याने या भोपळ्याची साल काढून घेतली। आता या दुधीचे मधोमध कापून 2 भाग केले, मग उभा चिरून त्याचे बारीक तुकडे करून घेऊया। हे पहा, या दुधीचे असे मध्यम आकाराचे आपल्याला पीस करून घ्यायचे आहेत। आपला दुधी चिरून झालेला आहे। ही दुधी भोपळ्याची भाजी आपण चण्याची डाळ टाकून करणार आहोत, तर ही डाळ मी 3 तास आधी भिजत घातली होती। आता गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर मोहरी घातली, नंतर कढीपत्ता आणि 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घातल्यात आणि 1 कांदा बारीक चिरून घातला आहे। कांदा चांगला परतायचा आहे। नंतर त्यामध्ये हळद आणि थोडासा हिंग घातला। फोडणीतला कांदा चांगला नरम झाला की मग यामध्ये आपण ही भिजवलेली चणा डाळ घालूया आणि आता आपल्याला घालायचे हे चिरलेली दुधी भोपळ्याची भाजी। आता भाजी घातल्यानंतर हे आपल्याला भाजी परतायची आहे। भाजी चांगली वर खाली करून घ्यायची आणि ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवायची आहे, पण पाण्याचा हपका मारायचा, कारण यामध्ये चण्याची डाळ आहे आणि ती शिजायला हवी। आता मी यावर एक झाकण ठेवलं, झाकणावर पाणी ठेवायचं आहे म्हणजे ती वाफेवरच शिजेल। आता उघडून बघूया। 5 मिनिटानंतर मी उघडून पाहिली आहे, भाजी अजून शिजलेली नाही आहे, पण थोडीशी आळली। आता यामध्ये चवीपुरते मीठ घालायचं आहे आणि परत झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। मी आता परत झाकण ठेवते आणि परत 5 मिनिटानंतर आपण भाजी बघायची आहे। झाकणावर पाणी ठेवल्यामुळे भाजीतलं पाणी कमी झालं तरी भाजी लागत नाही खाली, कारण वाफेचं पाणी पडत असतं। आता ही डाळ शिजली आहे। ही भाजी लवकर शिजते, पण त्यामध्ये टाकलेली डाळ आहे ती शिजायला थोडा वेळ लागतो। आता भाजी शिजलेली आहे, यामध्ये आपण वरून खोबरं घालूया। आता या भाजीला मी असंच 1 मिनिट गॅसवर ठेवणार आहे आणि नंतर ही सर्व करायला काढून घेते। आता गॅस बंद केलेला आहे, भाजी काढून घेऊया। अशी मिरची घालून केलेली ही भाजी वरून खोबरं टाकल्यावर आणखी चवदार होते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही भाजी शरीराला थंडावा देणारी असते। या भाजीमध्ये कॅलरीज कमी असतात आणि ही हायली न्यूट्रिशियस आहे। ही भाजी चपाती किंवा भाकरीबरोबर आपण खाऊ शकतो। तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।